महाकारुणी तथागत गौतम बुद्ध परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज महात्मा कबीर महात्मा ज्योतिबा फुले खऱ्या अर्थानं आज 67व्या वर्षी बाबासाहेबांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त या ठिकाणी विनम्र अभिवादन करण्यासाठी आज तमाम भीमसैनिक या ठिकाणी जमलेले आहेत आणि आज बाबासाहेबांना नतमस्तक होत असताना या देशाची लोकशाही या देशाचं संविधान हे चिरकाळ टिकलं पाहिजे अशी सर्व भीमानुयायांची खऱ्या अर्थानं एकच मागणी आहे आणि या संविधानाचा आणि या लोकशाहीचा या ठिकाणी ही जपली पाहिजे आणि ही टिकली पाहिजे याच आम्ही गाण्याच्या माध्यमातून या ठिकाणी पुणे स्टेशन या ठिकाणी सर्व गायक मंडळी आपला बाबासाहेब आंबेडकरांना श्रद्धांजली वाहत असताना गाण्याच्या माध्यमातून हेच आम्ही सांगतोय। मी 4 तारखेला चैत्यभूमीला गेलो, लाईनीला उभं राहून दर्शन घेतलं। त्याच्यानंतर मला असं वाटायला लागलं की बाबासाहेब अजून एक 10 वर्षे जरा व्यवस्थित राहिले असते ते अजून आमचं त्याच्यात काहीतरी वेगळाच प्रकार झाला असता, पण ते बाबासाहेबाला त्या काळाने हे केलं म्हणून आमचं जरा थोडंसं, पण तरी पण आमचं त्याबद्दल व्यवस्थित आहे, एवढी काही अडचण नाही। काही गोष्टी हाताळण्यासारख्या आहेत। माणसाच्या जीवनामध्ये काय घडतं ते बाबामुळेच घडतं असं मला वाटतं। काय सुख समाधी आहे ते समाधान आहे ते बाबासाहेबामुळेच आमच्या घरी आलं असं मला वाटतं। आता काही कमी नाही आम्हाला। आज आपण बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण म्हणून आज पुणे स्टेशन येथे जमलेलो आहोत। खरं तर आज महापरिनिर्वाण दिन आहे। सगळेजण मेणबत्त्या म्हणा, अगरबत्त्या म्हणा, हार म्हणा हे सगळं वाहतात, पण आज खऱ्या अर्थानं जर बाबासाहेबांना आदरांजली व्हायची असेल, श्रद्धांजली व्हायची असेल तर खऱ्या अर्थानं वह्या, पुस्तक आणि अभ्यासाकडे लक्ष दिलं पाहिजे। नाही आपल्या या समाजामधून वकील, डॉक्टर, इंजिनियर अशी लोक बाहेर पडली पाहिजे। ते नोकरी हा एकमेव पर्याय नसतो। शिक्षण भेटल्यानंतर नोकरीच भेटावी असा काही पर्याय नाही आहे। तर आपल्याला एखादा उद्योग आपण करू शकतो, आपण स्वतःला घडवू शकतो, समाजासाठी कार्य करू शकतो, जसं की आज रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे। अशा प्रकारे आपण बाबासाहेबांना आदरांजली वाहू शकतो। धन्यवाद। जय भीम। नमस्कार सर्वांना, जय भीम। आणि आज 6 डिसेंबर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिवस, त्या दिवसाला मी ईश्वर वानखडे दरवर्षीप्रमाणे या जिथे कुठे मला ब्लड डोनेशनचा कॅम्प दिसतो त्या ठिकाणी मी ब्लड डोनेट करत असतो। आणि त्याचप्रमाणे मला आज पुण्याच्या स्टेशन भागामध्ये जो बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य दिव्य पुतळा उभा आहे त्या ठिकाणी हे भारतीय काय आयोजक रुग्ण हक्क परिषद पुणे शहर यांच्यातर्फे जो याचा ब्लड डोनेशन करण्याचा कॅम्प केला आहे आणि मी तिथे आलो। मी बाबासाहेबांना अभिवादन केलं आणि मी आता डोनेट करणार आहे माझं ब्लड। जेव्हा बाबासाहेबांनी एवढी मोठी क्रांती घडवली, रक्ताचा एक थेंब न सांडता, पण आज इथे जे रक्तदान करण्याचं जे शिबिर आयोजित केलं ह्याच्यामुळे जर कोणाचे प्राण वाचत असतील तर ते माझ्या बाबासाहेबांसाठी खूप मोठं अभिवादन असणार आहे माझ्याकडून। अभिवादन करा आलो। आमच्या विचारातले बाबासाहेब म्हणजे काही आमचे देणे काय असं लागते। आम्ही बाबासाहेबाचे ऋणी हो आणि बाबासाहेबाचे एवढे उपकार आहे आमच्यावर, आम्ही विसरू शकत नाही आहे। आमचे प्राण गेले ते आम्ही विसरू शकत नाही। बाबासाहेबांनी आमच्यासाठी एवढे केलेले, आमच्यासाठीच नाही इतर समाजासाठीच भरपूर केलेले बाबासाहेबांनी। अनुसूचित जाती सर्व जातीसाठी केलेले बाबासाहेबांची असे प्रेरणादार
बाबासाहेबांनी एवढं केले, सगळ्यांना आरक्षणाचा महत्त्व हे केले, सर्वांना दिलेलं आहे. बाबासाहेब असे मौन पुरुष असे मोठे यांच्या बाबासाहेबासारखे होऊ शकत नाही आहे.